नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा गेली 6 वर्ष झाले आम्ही घेतोय. ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, अशा काही नामवंत व्यक्तींपर्यंत आम्ही पोचून त्यांची माहिती एक व्हिडिओच्या मुलाखतीतून तुमच्यापर्यंत मांडण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो. त्यांचं कार्य, त्यांचं शिक्षण, त्यांनी आत्तापर्यंत कुठे कुठे उल्लेखनीय कामं केलेली आहेत, प्रबोधन कसं केलेलं आहे, मग कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रशासन असो, आरोग्य असो, सगळ्या क्षेत्रातील अशा एक एक 2-2 लोकांची आम्ही महाराष्ट्रभर फिरून त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो. अशाचपैकी आज आम्ही ज्यांची निवड केलेली आहे ते करमाळा येथील व्हिडिओ आहेत माननीय मनोज राऊत सर. व्हिडिओ म्हणजेच गट विकास अधिकारी, गटाचा विकास करणारे. या गटामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या ते कसे सोडवतात, लोकांची कामे कशी पूर्ण होतात, लोक समस्या घेऊन येतात पण समस्यांचं निवारण त्यांच्यातर्फे कसं केलं जातं, या सगळ्या प्रश्नांवर आपण प्रकाश टाकणार आहोत. जाणून घेऊयात माननीय मनोज राऊत सर, व्हिडिओ म्हणजेच गट विकास अधिकारी, करमाळा. सर नमस्कार. नमस्ते. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर, आपण करमाळा येथील गट विकास अधिकारी आहात. या अगोदर आपण ज्या ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी कसे कसे आपण समस्यांचं निवारण केलं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना. सुरुवातीला MPSCतून माझी 2014ला सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यामध्ये जो इंडिपेंडंट चार्ज प्रोबेशनमध्ये दिला जातो शिकण्यासाठी, त्यासाठी माझी पोस्टिंग चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात झाली होती. खरं तर तिथं काय काम करण्यापेक्षा चंद्रपूरसारख्या ठिकाणाहून शिकायला भरपूर मिळालं. कारण अतिशय इंटेरियर असा महाराष्ट्राचा भाग, खूप चांगल्या पद्धतीने तिथं डेव्हलप झालेली आदिवासी संस्कृती, त्यांच्याकडून चांगल्या बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्याचा परत पुढच्या जी कारकीर्द होती, त्यानंतर मी बुलढाण्याला आलो. तिथं DRDAमध्ये म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जे घरकुलाचं आणि बचत गटाचं काम बघते, तिथं त्याचा भरपूर फायदा झाला. ग्राउंड लेवलची माहिती झाली. बुलढाण्यामध्ये काम करत असताना आम्ही खूप मोठ्या प्रमाणात जे गरजू आहेत त्यांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न केला. बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप करण्यासाठी, त्यासाठी बँकेत जाणे, मॅनेजर यांच्यासोबत कन्व्हिन्स करणे, चर्चा करणे, असा त्याचा फायदा परत पुढच्या पोस्टिंगला. म्हणजे हे जसं आपण वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात काम करतो तसं काही अनुभव गाठी पाठीशी येतात. त्याची शिदोरी घेऊन पुढच्या तालुक्यात गेल्यावर आपल्या कामामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आपल्या पाठीशी असल्यामुळे कामामध्ये सुधारणा होत असते. त्यानंतर मग क्लास 1 म्हणून MPSCतून गट विकास अधिकारी सिलेक्शन झाल्यानंतर मग माझी पहिली पोस्टिंग लातूरला झाली. तिथे देवणी तालुक्यामध्ये मी होतो. अच्छा. तिथं काय झालं, तिथले CEO होते आमचे अभिनव गोयल सर. त्यांनी एक बाला म्हणजे बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड असा प्रोजेक्ट सुरू केला होता. म्हणून म्हणजे शंकर बाजपेयी म्हणून दिल्लीचे गृहस्थ आहेत, त्यांची एक पुस्तिका आहे ती बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड. त्यामध्ये काय करायचं की मुलांना पुस्तकातून तर शिकवायचंच आहे, पण अशा गोष्टी त्यांच्या इमारत हेच शिक्षणाचं साधन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या शाळेत झाड आहे ती, मग झाडाला आम्ही काय केलं होतं की वेगवेगळे कट्टे बांधून घेतले. एक त्रिकोणी कट्टा, एक चौकोनी कट्टा, एक गोल, आयत. मग त्रिकोणी कट्टा काढायचा, त्रिकोणी कट्ट्यावरती त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे प्रकार पेंट करून घ्यायचे, म्हणजे मुलांना खेळताना पण त्या गोष्टी दिसतील. त्यानंतर काही छोटे छोटे प्रोटोटाईप तयार करायचे. त्यानंतर आपल्या प्रत्येक शाळेत इलेक्शनमुळे आपण रॅम्प तयार केलेले आहेत दिव्यांगासाठी. मग त्याचा जो बार असतो, तो पाईप असतो, त्याला टेलिफोन करायचा, जुना आपण लहानपणी जसं खेळायचो, त्यातून ते काही शिकतील. बऱ्याच ठिकाणी लपंडाव भिंत, म्हणजे मुलांना त्यांच्या बॉडीचे पार्ट ओळखता यावे म्हणून एका भिंतीला थोडे स्पेस सोडलेल्या असायच्या, त्यात उभा राहून अवयव ओळखायचे. करिअर भिंत तयार केल्या होत्या, म्हणजे शाळेची एक जी दर्शनी भागात मोठी भिंत असेल त्यावर वेगवेगळ्या करिअरची चित्र काढायचे. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अगदी शेतकरी असेल, सैनिक असेल. आणि खाली आम्ही एक ब्लॅक स्पेस सोडलेला होता की त्यामध्ये
लिहायचं मुलांनी की तुम्हाला काय व्हायचं आहे. ठीक आहे, ही करिअर भिंत आहे, ह्यातलं काय काय तुम्हाला करायचं आहे, पण तुम्हाला काय व्हायचं आहे आता, त्यातून तुम्हाला काय बनायचं आहे, असं खडून लिहायला स्पेस दिला जायचा. त्यानंतर शाळेतल्या मुलांची नावं आम्ही भिंतीवर शाळेच्या बाहेर लिहून काढली होती. मग आम्ही एका लेक्चरला एखाद्या सेशनला सोडून द्यायचं मुलांना, आपापली नावं शोधा. त्यातून मुलांना अक्षर ओळख होते. आपलं नाव शाळेत लिहिलं आहे हे म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटते की बाबा अप्रूप आहे ते, की आपलं नावसुद्धा शाळेत लिहिलेलं आहे म्हणून. त्यानंतर मग झाडं असतात शाळेत, मग झाडावर आम्ही झाडाचा अंदाजित वय म्हणून पाटी लावून द्यायचो, चिटकवून द्यायचो. मी मुलाला वाटव की बाबा माझं वय 10 वर्ष आहे, ह्या झाडाचं वय 80 वर्ष आहे, मग 80 वर्षाचं व्हायला इतकं मोठं झाड आहे, म्हणजे आपण तोडलं नाही पाहिजे. बरोबर, असे कुठे लहानपणीच त्याला वाटावं. अशी म्हणजे बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड, म्हणजे बिल्डिंगमध्येच त्याला सगळ्या गोष्टी आतमध्ये आल्यापासून कळाव्यात. बऱ्याच केंद्र शाळा असतात, जुन्या केंद्र शाळांमध्ये ॲम्पी थिएटरचा कन्सेप्ट होता. छोटंसं ॲम्पी थिएटर तिथं बांधायचे. मग आम्ही ॲम्पी थिएटर दुरुस्त करून घेतली आणि त्या ॲम्पी थिएटरला आपल्या मल्टिप्लेक्ससारखे तिकीटचे नंबर दिले, M1, M2, M3 असे. आणि मग मुलांनी तिकीट काढून ॲम्पी थिएटरला बसायचं, म्हणजे त्यांना ते पण थोडं लक्षात येतं. आणि मग बाहेर ते ॲम्पी थिएटर मोकळ्या पटांगणात असायचं, तिथं ते शिकायला होतं किंवा 4 गोष्टी त्यांना त्यातून कळतात. असा खूप मोठा त्यावेळेस आम्ही जवळपास 40 लाख रुपये लोकांनी वर्गणी गोळा करून दिली. आणि शिक्षक जे देवणी तालुक्यातले शिक्षक होते त्यांनी 17 लाख रुपये आपल्या पगारातून दिले. जवळपास 70 लाखाचं काम हे आम्ही लोकांनी गोळा केलेल्या पैशातून. आता लोकवाटा हे खरं तर खूप चांगलं माध्यम आहे. यातून काय होतं की त्या कामाबद्दल आत्मीयता लोकांना वाटते. तुम्ही एक काम गव्हर्नमेंटच्या निधीतून झालेलं बघा आणि त्याला कन्व्हर्जन्समध्ये जर लोकवाटा असेल तर त्या कामाच्या दर्जामध्ये खूप सुधारणा होते आणि त्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे शाळांची कामं खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे केली. बऱ्याच म्हणजे जिल्हाभर ती कामं झाली होती, पण आम्ही अभिमानाने सांगू शकतो की त्यावेळेसच्या आमच्या तालुक्यात खूप चांगलं काम झालं. आमचे CO सरांनी, जिल्हा परिषद अध्यक्ष होते, आमचे सभापती, उपसभापती, हे सगळ्यांनी, आमचे तर उपसभापती होते शंकर पाटील म्हणून, ते तर सकाळी 8 वाजता प्रत्येक शाळेत जायचे. असं लोकप्रतिनिधी आपल्याला दिसत नाहीत की बाबा शाळेत वगैरे जाऊन स्वतःहून काम करणे. तर असे चांगले लोकप्रतिनिधी मिळाले, चांगली लोक मिळाली, चांगले शिक्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगले सरपंच मिळाले. आणि त्याच्या जोडीला चांगले ग्रामसेवक असल्यामुळे ते काम आम्ही करू शकलो. तिथं जवळपास 2.5 वर्ष काम केल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात माझी इथं पोस्टिंग झाली करमाळ तालुक्यामध्ये. इथं कोणत्या समस्या होत्या तुम्ही यायच्या अगोदर आणि तुम्ही आल्यानंतर काय समस्यांचा तुम्ही पाठपुरावा करून त्या पूर्ण केल्या? आता हा मला अगदीच 6 महिने झालेले आहेत आणि मूळ म्हणजे माझं गाव पण ह्याच तालुक्यात, घोटी म्हणून गाव आहे, ह्याच तालुक्यात आहे. म्हणजे समस्या तशा लहानपणापासून माहिती आहे तिथं काय असतात, काय आहे, त्यामुळे त्याची ओळख काही वेगळ्याने होण्यासारखं नव्हतं. पण मला एक पहिल्यापासून जाणवत आलेलं आहे की शैक्षणिकदृष्ट्या खूप म्हणजे अजून प्रगती होणं इथं आवश्यक आहे. आणि याच परिसरात शिकल्यामुळे, इथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे तर एक माहीत होतं की काय नेमकं आपल्या बाबतीत घडलं आणि काय घडतं आणि ते मागच्या पिढीला घडू नये. म्हणून आम्ही इथं पण तसंच शाळेवरती फोकस ठेवला. सर, आपलं जन्मगाव? माझं घोटी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. शिक्षण कुठे कुठे आणि कसं झालं? शिक्षण बघा, साडे हायस्कूल म्हणजे शेजारचं गाव आहे आमच्या गावाच्या, तिथं 10वी पर्यंत झालं. 11वी-12वी विद्याप्रतिष्ठान बारामती आणि माझं BE मेकॅनिकल झालं आहे विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामतीमध्ये. 2011ला मी BE मेकॅनिकल पासआउट झालो. त्यानंतर MPSCचं प्रिपरेशन केलं. 13च्या MPSCतून सिलेक्शन पण नशिबानी म्हणा किंवा चांगल्या ह्यानी अभ्यासाने ते झालं आणि तिथून आतापर्यंतचा एक छोटासा प्रवास आहे. त्यात अजून अपग्रेड चालू आहे. आता इथं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. क्या बात. सर, आपण व्हिडिओ आहात, तुमच्या कल्पनेत डोक्यामध्ये अजून कोणत्या नवीन नवीन कल्पना आहेत ज्या की राबवाव्याशा वाटतात म्हणल्यापेक्षा ज्या राबवलेल्या आहेत आता ह्या 5 महिन्यात. आता आम्ही इथं एक चांगला उपक्रम राबवला की सायन्स वॉल. आमच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत आम्ही तो ठराव घेतला. आमचे सभापती आहेत अतुल भाऊ पाटील, ते उपमहाराष्ट्र केसरी आहेत. म्हणजे बघा, या तालुक्यात तसं जर म्हटलं तर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, उपमहाराष्ट्र केसरी आहेत आणि इथं आमच्याकडे सभापती आहेत. मग त्यांनी काय म्हटलं, आम्ही मग मांडलं की बाबा आपल्याला वैज्ञानिकाच्या जयंती साजरी करायची. मग ठराव घेतला, सगळ्यांनी एक मताने त्याला मान्यता दिली. गावोगाव सांगितलं की ह्यासाठी प्रयत्न करा. आमचे आधीचे सभापती होते ननवरे आप्पा म्हणून, ते म्हणले हा उपक्रम इतका चांगला आहे की हा देशभरात जाणार
ह्याची मला खात्री आहे म्हटली. म्हणजे असं त्यांनी सगळ्याला प्रोत्साहन दिल्यामुळे सगळ्या शिक्षकांनी झाडून काम केलं. मग आमचे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक सगळ्यांनी मिळून मग पहिला प्रश्न की सायन्स वॉल म्हणजे काय ते सांगायला पाहिजे. सायन्स वॉल म्हणजे 28 शास्त्रज्ञाची आम्ही यादी काढली. हे 28 शास्त्रज्ञ असे आहेत की जे मुलांच्या सिलेबसमध्ये आहेत आणि ते मुलांना कुठेतरी सिलेबसमधून माहीत व्हावेत म्हणून आम्ही 28 शास्त्रज्ञांचे फोटो कलेक्ट केले. ते फोटो एका भिंतीवर लावायचे. त्याला सोबत एक 29वे शास्त्रज्ञ म्हणून अब्दुल कलामांचं एक पोर्ट्रेट ॲड करायचं. त्या भिंतीवर खूप छान असे पेंटिंग शिक्षकांनी करून घेतले आणि प्रत्येक वैज्ञानिकाची आम्ही जयंती साजरी करतो. आतापर्यंत आमच्या 8 जयंती साजऱ्या झालेल्या आहेत. प्रत्येक जयंतीला आम्ही मुलांना प्रयोग त्या शास्त्रज्ञाचे दाखवतो. प्रत्येक शाळा आमची डिजिटल आहे. आता बघा, सोमवारी अल्बर्ट आईन्स्टाईन यांची जयंती आहे आणि ओहम यांची जयंती आहे. मग असं जर आपण बघितलं तर कुणाला तुम्हाला देशात, महाराष्ट्रात असा आईन्स्टाईनची जयंती साजरी करताना कुठे दिसणार नाही. ते महापुरुषांची जयंती साजरं करणं जितकं महत्त्वाचं आहे त्याच धर्तीवर आम्ही हे सुरू केलेलं आहे. म्हणजे आज जर आमच्या तालुक्यातल्या मुलांना तुम्ही विचारलं, शिक्षकांना, अगदी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, गावातल्या लोकांना बी विचारा की सोमवारी काय झालं तर ते म्हणणार की आईन्स्टाईनची जयंती होती. त्याला आईन्स्टाईन नाही म्हणता आलं तर ती कुठल्या तरी शास्त्रज्ञाची जयंती होती. काहीतरी म्हणजे थोडंफार का होईना त्यांनी नक्की सांग. आणि कसं असते, पोरांना त्यांनी वाचलं बाबा पॉवरचं युनिट वॅट आहे, आपण शिकवतो सहज. आणि मग वॅट कोण होता पण, किंवा करंटचं युनिट ओहम आहे. पण ओहम म्हणजे काय, तो ओहम शास्त्रज्ञ होता, त्यांनी तो शोध लावला होता आणि तो शास्त्रज्ञ असा दिसतो. म्हणजे खूप मोठे, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त ऐकत असतो ना, ॲक्च्युली त्यांचा फोटो बघितला, थोडे व्हिडिओ बघितले तर थोडं आपले पण वाटतं आणि त्याबद्दल अजून जिज्ञासा वृत्ती मुलांमध्ये येते. आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आज खरं तर संपूर्ण सगळ्यांना आपल्या समाजाला आवश्यक आहे. त्यातून सायंटिफिक टेम्परामेंट मुलांमध्ये या वयातच निर्माण होईल. मुलं त्या दृष्टीने जातील, त्यांचा एक रॅशनल विचार करण्याची शक्ती त्यांच्यात येईल आणि भविष्यात ज्यावेळेस ह्या स्पर्धेत उतरताना म्हणजे त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे त्याला एक चांगल्या पद्धतीची धार आम्ही लावून देऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. सर, गट विकास अधिकाऱ्यांना जनतेने संपर्क करण्यासाठी किंवा गावातल्या समस्या सोडवण्यासाठी कसं संपर्क करावा? आता संपर्क करायला पंचायत समितीला यायला पाहिजे, पण अशी काय आवश्यकता नाही. आता 6 महिने झाले जवळपास मी जॉईन होऊन. आमच्या तुम्ही गाडीचं रिडिंग बघितलं तर 12,000 किलोमीटर गाडी झालेली आहे. अच्छा. आणि 227 शाळांपैकी जवळपास 200 शाळा प्रत्यक्ष जाऊन बघून आलेलो आहे मी. म्हणजे आमच्या बाबतीत तर विचार केला तर तुम्ही घरीच थांबा, आम्हीच येतो थोड्या थोड्या दिवसांनी तिथं फिरत. आणि आमचं जो सायन्स वॉलचं जे सांगितलं तर ते लोक वर्गणी 17 लाख रुपये लोकांनी गोळा केली आणि ते फोटो बसवलेले आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की शास्त्रज्ञांच्या जयंतीसाठी लोक म्हणत आहेत की माझे पैसे, हा माझ्या शास्त्रज्ञाचा फोटो घ्या आणि तिथं शाळेत लावा. आता काही मजुरी करणारी महिला आहे, एक महिला तर होती, तिला 500 रुपये तिने दिले. ती दिवसाची मजुरीच 500 रुपये नाही, तरी पण तिने एक फोटो, म्हणजे मजुरी करणारी महिला आहे, तिच्या रोजच्या पोटाचा आहे आणि ती एक दिवशी तुमच्याकडे येते आणि म्हणते की हा रामानुजन यांचा फोटो माझ्यातर्फे घ्या. म्हणजे मोठी गोष्ट आहे. मग आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही, आम्ही त्याची एक स्पर्धा लावली. आता सगळ्या सायन्स वॉल तयार झाल्या 227. आता बेस्ट सायन्स वॉल म्हणून यश कल्याणी संस्था जी आहे ती NGO कर्मयात काम करते, त्यांनी मग बक्षीस ठेवलेत की बेस्ट सायन्स वॉल स्पर्धा. म्हणजे थोडं कॉम्पिटिशन व्हावी, लोकांना जे काही काम केलं आहे त्याचं त्यांना क्रेडिट मिळावं असं. म्हणजे हे सगळं काम आपण फक्त दुवा आहे. सर, कोविड-19 जागतिक महामारी, पॅन्डेमिक म्हणता येईल त्याला, याच्यामध्ये प्रशासनानं जनतेची खूप सेवा केली. प्रशासनानं अहोरात्र काम करून सुट्टी न घेता किंवा घरी राहूनसुद्धा जनतेची सेवा केलेली आहे, काम केलेलं आहे. या कोविड काळामध्ये आपण लातूरला होता, त्या काळात तुम्हाला तिथं कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? तसं तर हा संपूर्ण आपल्या जगाला, देशाला संकटात टाकणारा काळ होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय यंत्रणा यासाठी तयार नव्हती. ती जसजसं पुढं जाईल तसं तयार होत गेली. त्यांनी स्वतःमध्ये बदल केला. ज्या काही सिस्टम जी म्हणतो आपण त्याला, ज्या काही सिस्टम देशभरात काम करत असतात त्यातली ही गव्हर्नमेंटची सिस्टम ही एकमेव सिस्टम अशी आहे की ती खूप लवकर स्वतःला चेंज करून घेण्याचा प्रयत्न करते अशा आपत्तीच्या वेळेस.
तर त्यांनी सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे आम्ही देवणी तालुका हा तसा लातूरपासून जवळपास 80-90 किलोमीटर, तिथून कर्नाटक बॉर्डर अगदी 2.5-3 किलोमीटरवर होती. त्यामुळं आम्हाला फक्त इंटर डिस्ट्रिक्ट नाही तर इंटर स्टेट बॉर्डरची पण काळजी घ्यावी लागत होती. पण इतका टोकावरचा तालुका असला तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात शेवट पेशंट तालुक्यात सापडला. आणि तो पेशंट सापडायच्या महिनाभरापूर्वी त्यावेळेसचे आमचे कलेक्टर होते जी श्रीकांत सर, त्यांनी दर आठवड्याला रोज फेसबुक लाईव्ह घ्यायचे आणि रोज एका अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या लोकांना बोलवायचे की कोविडसाठी तुम्ही काय करताय आणि बाकीच्यांना मार्गदर्शन करा. तर त्यावेळेस माझं फेसबुक लाईव्ह पण होतं. त्यावेळेस आम्ही सांगितलेलं की कशा पद्धतीने आम्हाला नाही का म्हणजे ॲटलिस्ट आम्ही डिले तर करू शकलो. आणि ज्यानंतर आपली फर्स्ट वेव्ह संपली, सेकंड वेव्ह संपली आणि ज्यावेळेस तो रिवर्स काळ होता म्हणजे माघारीचा काळ होता त्यावेळेस पण सगळ्यात पहिल्यांदा कोरोनामुक्तीकडे आम्ही गेलो होतो. फक्त काही पेशंटच बघायत नव्हते, त्यासोबत अगदी स्टेट बँक ऑफ इंडियाने मला आठवते कोविडच्या फर्स्ट वेव्हमध्ये 1,36,00,000 कर्ज वाटप महिला बचत गटांना केलं होतं. म्हणजे फक्त म्हणजे पेशंटकडे तर लक्ष द्यायचंच होतं, ते जीव तर वाचवायचेच होते, पण सोबत जे काही उपजीविका आहे त्यावर परिणाम होऊ नये म्हणून बऱ्याच प्रयत्न आम्ही त्यावेळेस केले होते. सर, ग्रामीण शब्द संग्रह म्हणून आपण एक संकल्पना राबवली. जवळपास 30,000 काहीतरी त्याच्यामध्ये प्राईज आपण दिलं. ही कल्पना कशी होती? जसं कर्जतच्या व्हिडिओ साहेबांनी सांगितलं की नागराज मंजुळेंचा व्हिडिओ एक बघितला त्यांनी. नागराज मंजुळे मूळ हे करमाळ तालुक्यातले आहेत, जेऊर त्यांचं गाव आहे. आज आता झुंडचं ज्यावेळेस रिलीज झालं त्यावेळेस बरेच लोक आमचे बघायला गेले होते, माझंच राहिले जायचं. तर म्हणजे त्यांनी मुंबईच्या एका साहित्य संमेलनात म्हणत होते की आपलं जमलं पाहिजे, आपली जी भाषा आहे ती जपली पाहिजे. आणि एक असे म्हणजे अस्सल व्यक्तिमत्व ह्या तालुक्यात आहेत. म्हणजे मंजुळे साहेबांचा जर विचार केला तर बघा, बॉलिवूडमध्ये त्यांनी याड लागलं म्हणायला लावलं लोकांना. म्हणजे जो मूळ शब्द हा आमच्या करमाळा भागातला आहे, तर तसे शब्द जपले पाहिजेत अशी त्यांची असं म्हणजे सगळ्यांनाच वाटलं. तर मग अशा शब्दाचा संग्रह तयार करायचा. मग काय केलं आम्ही की शाळेतल्या मुलांना म्हटलं की एक दिवस दिला की तुम्ही तुमच्या आजी आजोबांबरोबर फेरफटका मारायचा, त्यांना विचारायचे कोणते शब्द आहेत. मग मुलं वही घेऊन गेले. शुक्रवारचा दिवस आम्ही दिला होता. मग त्या दिवशी सगळी मुलं गेली, गावात फिरायचे, विचारून घ्यायचे हे शब्द काय, औंदा म्हणजे काय यावर्षी, काटवट आहे, आयतवार आहे, बिस्तरवार आहे, असे म्हणजे खूप शब्द आहेत असे की जे तुम्ही कधीच ऐकले नसतं. काही खूप म्हणी आहेत, इतक्या चांगल्या चांगल्या म्हणी आहेत की ज्याच्या इतका मतीत अर्थ त्यातनं निघतो की आपण म्हणजे खूप कमी शब्दात ते सांगतात. मग अशा म्हणी काळानुसार त्या अव्यपगत होणार, लोप पावणार, त्या परत पुढच्या पिढीला जातली का नाही ह्याची आपल्याला शक्यता कमी आहे. मग आम्ही मुलांना सांगितलं, एका दिवसात 5वी ते 7वीची जवळपास 5,500 मुलं ही गावात फिरली आणि त्यांनी 30,000 प्राईज नाही, ते 30,000 शब्द शोधून काढले. अच्छा. आणि ते सगळे शब्दाचं कंपायलिंग आमचं चालू आहे. तर ज्यावेळेस आम्ही सायन्स वॉलचा आमचा उपक्रम ज्यावेळेस आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी तो पोस्ट केला त्यांच्या फेसबुक पेजवर आणि आम्हाला एक दिवशी त्यांनी भेटायला बोलवलं, त्यावेळेस आम्ही हा उपक्रम पण सांगितला की आम्ही अशा पद्धतीने एक तयार करतो आहे. तर हा जो मराठी राजभाषा दिना दिवशी ABP माझावर कार्यक्रम होता त्यामध्ये पण ताईंनी सांगितलं की करमाळामध्ये असा एक शब्दसंग्रह तयार करतायत, तर तसं सगळ्यांनी करा. तर तसं आमचा आता 30,000 शब्दाचा संग्रह तयार झाला आहे. त्याला ॲडिशन म्हणून आता आम्ही काय करतोय, आमच्या परत लक्षात आलं, आमची मुलं शब्द शोधाय गेली. मग एक बाबा, एक शेलगाव वांगी म्हणून गाव आहे, ते म्हटले की इथं गांधीजी आले होते. म्हणले मी बघितली होती, इथं गांधीजी आले होते, नामदार यायचं त्यावेळेस नाही का, आम्ही आपलं लांब राहायचो असं त्यांनी सांगत होते. एक आजीबाई म्हणली मी सुभाषबाबू बघितल्यात म्हणली. परत कोण म्हटलं की उजनी धरण होताना अमुक परिस्थिती होती, पहिल्यांदा रेल्वे कोणी बघितली. मग आता आम्ही अजून एक प्रोग्राम दिलाय की हा जो अनुभव आहे म्हणजे पहिल्यांदा रेल्वे आली, तुम्हाला काय वाटलं, पहिल्यांदा गावात लाईट आली त्यावेळेस काय वाटलं, त्यावेळेसची जी लोक आज हयात आहेत त्यांच्याकडनं आम्ही त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण त्यांच्याकडनं लिहून घेतोय. म्हणजे त्यांना लिहिता येत ना, आपण लिहून घेतोय त्यांच्याकडून आणि त्याचा एक संग्रह ठेवायचा की ज्यावेळेस म्हणजे आज आपण अगदी एका क्षणात मेसेज सेंड करतोय, एका क्षणात एवढ्या गोष्टी करतोय, पण एक काळ असा होता की नाही का म्हणजे लाईट पण नाही, तर ते थोडं संग्रही असावं. सर, तुमचं काम भरपूर आहे आणि विचारण्याजोगे अनेक प्रश्न आहेत, पण वेळेअभावी मी थोडक्यात विचारतो की जसे की स्कूल एक्सपोज हा विषय तुम्ही जो केला होता
स्कूल एक्सपोज व्हिजिट, त्या व्हिजिटबद्दल आपण काय सांगाल? काय होतं, प्रायव्हेट स्कूल खूप साऱ्या व्हिजिट घेतात म्हणजे चांगल्या चांगल्या जागेवर. आम्ही काय केलं, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या व्हिजिट मग आपण कुठं ठेवायचं आहे, आपल्या स्वतःच्या संस्था आहेत ना. आम्ही तहसीलला व्हिजिट ठेवली, पोलीस स्टेशनला ठेवली, न्यायालयात ठेवली. तालीम आमचे सभापती म्हणले तालीम दाखवू आमच्या पोरांना, खेळाचं काहीच नाही, मी स्वतः खेळाडू आहे. मग तालीम दाखवली. एक प्रसंग सांगतो, पोलीस स्टेशनला गेले, आम्ही त्यांना जेल दाखवलं. मग जेल दाखवल्यानंतर मुलं त्या आरोपीला प्रश्न विचारत होते की तुम्ही इथं कसे आले म्हणून. त्यातल्या एक आरोपीने इतकं चांगलं उत्तर दिलं, म्हणले पोरांनो, रागाच्या भरात आम्ही भांडण केलं, एकमेकाची डोकी फोडली, पण आता आत बसल्या आम्हाला पश्चाताप होतोय, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी असं करू नका. आरोपीने सांगितलेलं. म्हणजे असा कधी कशाचा परिणाम होईल ते आपण सांगू शकत नाही. सर, पृथ्वी मिसाईल बाबत आपण काय सांगाल? पृथ्वी मिसाईलचं प्रोटोटाईप आम्ही एका शाळेत, कोंडार चिंचोली म्हणून शाळा आहे आमची, बेगवनपासून एक 10 किलोमीटरवर, तिथे एक पृथ्वी मिसाईलचं प्रोटोटाईप आम्ही उभा केलं. 15 फूट उंच, अगदी खरं पृथ्वी मिसाईल असल्यासारखं ते वाटतं. मग त्याचं उद्घाटन माननीय सुप्रियाताईंच्या हस्ते झालं. म्हणजे त्यांनी येऊन म्हणले, ते मिसाईल बघितल्यावर त्यांनी म्हटले की मग हे बघायसाठी आवर्जून करमायला येणार, आणि करमाळ्यात येऊन त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. ते मुलांना माहीत असावं की हे पहिलं मिसाईल आहे आपलं. बरोबर. थोडं मग त्यानंतर आमच्या डोक्यात 3 प्रोटोटाईप करायचे, त्यातलं एक झाले पृथ्वी मिसाईल. आम्ही एका शाळेत आता पृथ्वीचा मोठा गोल जो आपल्या ऑफिस टेबलवर असतो तसा ग्राउंडमध्ये उभा करणार आहे, आणि एका शाळेत आम्ही आता कॉमन मॅनचं स्कल्पचर उभा करणार आहे. सर, शिक्षकांनी भिंती रंगवल्या होत्या, याबाबत आपण काय सांगा? बघा, आता मगाशी कोविडचा आपला विषय झाला, तर लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, पण शिक्षकांना जायला लागत होतं आणि विद्यार्थी नव्हते. मग शिक्षकी पेशा इतका, म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्याशिवाय ठेवणं म्हणजे खरं तर शिक्षकांवर अन्याय आहे. मग त्यांनी काय केलं, आमच्या इथे एक देशमानी वस्ती म्हणून शाळा आहे मांगीमध्ये, तिथले एक रोकडे मॅडम म्हणून होत्या, एक गोमे वस्तीवरती एक शाळा होती, एक आवटे मॅडम होत्या. त्यांनी स्वतःहूनच रंग न्यायचे आणि रोज एक वॉल पेंटिंग करायचे. ते इतके चांगले वॉल पेंटिंग केले की त्यांनी शाळेत कोण नसताना सगळी शाळा रंगवून टाकली. जे ग्रामपंचायतनी जर ती शाळा रंगवायची असती तर नाही म्हटलं तर 2-2 लाख रुपये ग्रामपंचायतचे गेले असते. ते पैसे वाचले, त्यांचा छंद जोपासला गेला. तर असे खूप म्हणजे कलाकार असणारे शिक्षक आहेत, कलाकार असणारे ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, सगळे लोकप्रतिनिधी आहेत. फक्त त्यांचे कलागुण आहेत, त्यांना आपण रिकग्नाईज केलं पाहिजे, त्याचा कॉग्निझन्स आपण घेतला तर त्यांना प्रोत्साहन मिळतं. आणि सरकारी यंत्रणेत नेमकं थोडं तिथं आपण मागं पडतो की कुणाचं तरी ॲप्रिशिएशन, कुणाला तरी कॉग्निझन्स देणं, त्यात थोडं नेहमीच्या प्रशासकीय काम करताना मागं पडतो, तर ते थोडं आपण केलं पाहिजे. आता आमच्याकडे एक जगदाळे वस्ती म्हणून शाळा वडगावमध्ये, अशी शाळा तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही की एकच शिक्षक, एकच वर्ग, एका वर्गात 8च विद्यार्थी, 1ली ते 4थी शाळा, आणि तिथं सगळ्या सोयी आहेत. तिथं तुम्हाला फिल्टर पाणी आहे, तिथं तुम्हाला आमची सायन्स वॉल आहे, तिथं प्रोजेक्टर आहे, त्यानंतर तिथं व्हाईट बोर्ड आहेत, टॉयलेट्स आहेत, सगळं आहे. मला सांगा, कुठली प्रायव्हेट शाळा 8 मुलांसाठी एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकते? हे फक्त जिल्हा परिषदची शाळाच करू शकते, आणि त्यासाठी आपण जिल्हा परिषदच्या शाळा जपल्या पाहिजे. अशी उदाहरणं आपल्याकडे महाराष्ट्रात भरपूर असणार आहेत, आमच्याकडे एक आहे. सर, तुम्ही यंग आहात, तुमचे विचार भरपूर आहेत आणि तुमच्यातून एक नवीन ऊर्जा अनेकांना मिळणारच आहे. तुमच्या नवीन नवीन कल्पना महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांना मिळो, तुमच्या कल्पना इतर गटविकास अधिकाऱ्यांनी राबवाव्यात आणि त्या ठिकाणच्या योजना त्यांनी पूर्ण करून त्या लोकांना सुविधा द्याव्यात, अशा या मुलाखतीतून वाटतं. सर, तुमच्या हातून सदैव सत्कर्माची कामं घडत जाऊ. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या कामाला कोणते पुरस्कार मिळाले? पुरस्कार वगैरे म्हणजे पुरस्कारासाठी खरं तर आपण काम कोणीच करत नसतं. ते अचानक असं, जसं मी आता म्हटलं की त्याला कॉग्निझन्स घेतला पाहिजे, त्याला ॲप्रिशिएशन मिळालं पाहिजे.
त्यानिमित्ताने तुम्ही MCM TV चांगली सुरुवात केलेली आहे. अजून मी म्हणतो, खरं तर आता तुम्ही जो पुरस्कार दिला आहे हा आमच्या सगळे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक आणि सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधीचा पुरस्कार आहे. क्या बात. आम्ही फक्त दुवा आहे त्याच्यामधला. क्या बात. म्हणजे हे काय, म्हणजे आता मी काय करणार आहे, फक्त फिरतोय, सांगतोय, पण खरं काम केलेली लोक वेगळीच आहेत. तसं हा पुरस्कार त्यांचाच आहे. पण अशा ग्राउंड लेवलवर जे काम करणार आहेत त्यांना तर आम्ही आमच्या पद्धतीने देतो, पण असं चॅनलच्या वगैरे माध्यमातून अशाही लोकांचा शोध घेऊन त्यांना पण आपण पुरस्कार वगैरे द्यायला पाहिजे असं. सर, नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण या मुलाखतीतून काय संदेश द्यायला? नवीन येणाऱ्यांना एवढंच सांगायचं की बाबा, भरपूर कष्टाने आपण पास होतो. एकतर पास होणं सोपं नाही, या प्रक्रियेत येणं सोपं नाही. आल्यानंतर सुरुवातीची वर्षामध्ये चांगलं डिप्रेशन येऊ शकतं, नको वाटतं, का आलो इथं, फसलो असं वाटू शकतं. तर एवढं एकच सांगेल की दम धरा, सगळं चांगलं होईल. आपल्या मनात चांगलं असेल तर सगळी लोक आपल्यासाठी चांगली आहेत. काय बात आहे. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये, आणि आज बाजाराचा दिवस आहे, तुमच्याकडे भरपूर गर्दी आहे, तरी त्यातून तुम्ही वेळ काढलात आणि आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. लवकरच हा आमचा पुरस्कार सोहळा नवी मुंबई येथे होणार आहे. आपण सहकुटुंब, सहपरिवार येऊन आमचा हा मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.